हाय हॅलो नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज कोणताही व्हिडिओ नाही आहे, ब्लॉग वगैरे काही नाही, फक्त 5 ते 10 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. शिवाय मला खूप जास्त असं हा व्हिडिओ बनवायचा आणि खूप जास्त असे प्रश्न आले मनामध्ये, मी काय बोलू, हे बोलू का, ते बोलू का, ते बोलू, खूप जास्त बोलायला आहे. पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यासाठी मग मी ठरवलं की थोडंसं एक मुद्द्यावरती मी बोलणार आहे. अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. आणि शिवाय हा मी जे काय बोलणार आहे ते कुणासोबत कनेक्ट करते किंवा तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि शिवाय जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. दररोज मी दुपारी 12 वाजता व्हिडिओ टाकते. शिवाय कालचा व्हिडिओ थोडासा उशीर झाला होता का तर लवकर अपलोड झाला नाही आहे, त्याच्यासाठी 3:30 ते 4 वाजता मी काल व्हिडिओ टाकला होता. जर तुम्ही बघितलं नसेल तर ती सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, चला मग पटकन वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. मस्तपैकी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन आले, तीच तुमच्याशी बोलणार आहे मी. तर बोलायचं असं आहे की आता नवीन वर्ष येणार आहे आणि बऱ्याचशा लेडीजच्या मनामध्ये एक प्रश्न असा असेल की आम्हाला नवीन वर्षात काहीतरी करायचं आहे आणि बरेचसे वर्ष झालं विचार करतोय फक्त काहीच होत नाही. तर आता करायचं आहे आणि करू की नको, किंवा नवऱ्याला सांगू का नको, सासूला सांगू का नको, सासू हो म्हणाल का, नवरा हो म्हणाल का, घरातले परमिशन देतील का, आणि खरंच करू का नको, आणि माझ्याच्याने होईल का, आणि जर नाहीच झालं तर मग सगळेजण ओरडतील की जसे तू पहिले हो म्हणत होतीस करण आणि आता झालं नाही तर करू काय ते, असं बरेच जणांच्या मनात प्रश्न येत असेल. तर मी त्यांना सगळ्यांना एकच सांगेल. तर मला तुमच्याशी असं बोलायचं होतं की नवीन लग्न झाल्यावर मुलगी नवीन घरी जाती, तिला तिच्या भरपूर साऱ्या लग्नाच्या आधीच्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, तिच्या भरपूर साऱ्या काही स्वप्न असतात जी मी लग्न झाल्यानंतर पूर्ण करू. आणि काही गोष्टी अशा असतात की आईच्या घरी केल्यानंतर सुद्धा आईच्या इथले सुद्धा बरेच आई वडिलाच्या इथं सुद्धा म्हणतात की जाऊ दे, तुझं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुझ्या इच्छा काय असतील ते पूर्ण कर. आणि नवऱ्याच्याकडे गेल्यावर नंतर तर मग ते असं होतं की सगळ्या इच्छा अपेक्षाच्या ठप राहून जातात आणि त्या पूर्ण करण्याचं काही नामोनिशाण नसतं. का तर आपल्याला इतकं गोंधळ होऊन जातो की सगळं घरातलं नवऱ्याचं करा, सासू सासऱ्यांचं करा, मुलं झाल्यानं मुलांचं करा, आणि त्याच्यामध्ये आपलं आयुष्य सगळं दबून जातं आणि काहीही करण्याची इच्छा अपेक्षा उरतच नाही. असं वाटतं की जाऊ दे, सगळं काही संपलेलंच आहे, लग्न झालंय, आता नवऱ्याचं करत होते, सासू सासऱ्यांचं करत होते, आता मुलं झाल्यात, आता मुलांचं करायचं आहे. तर ठीक आहे, आता ही सगळेजण लग्न करतात, नॉर्मल नॅचरल गोष्ट आहे, ही काही वेगळी नाही. पण त्याच्यामध्ये आपलं आयुष्य जगायचं थांबत नाही किंवा राहत नाही, आणि काही इच्छा अपेक्षा आपल्या काही मनातल्या मारायची सुद्धा गरज नाही. त्यासाठी स्वतःसाठी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा, आवाज उचलण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याचा सुद्धा प्रयत्न. घरामध्ये मोठे माणसं ती काय म्हणतील आणि तुला काय गरज आहे का काम करायची, घरात आमच्या भरपूर आहे, काही करण्याची गरज नाही, असं बरेच जण म्हणत असतील आणि तुमच्या मनातली इच्छा तशाच राहून जातात आणि तुम्हाला प्रश्न पडतो की मी काय करू आता. कुणी काही सपोर्ट करत नाही, कुणी काही बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही, आणि मी आता कुणाला सांगू, कुणाला बोलू, बऱ्याच जणाला असं वाटत असेल. तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी बोलण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणतात ना, बोलल्यानं प्रश्न खरंच मिटतात, बरेचशा प्रश्नाचे उत्तर सुद्धा भेटतात. तर स्वतः सुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आपलं काय आहे ना, एक असं झालेलं आहे की बरेचशा म्हणतात ना, लेडीजचे एक दुश्मन आहे. तर असं सुद्धा झालेलं आहे. बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा ठिकाणी सासू सुद्धा सपोर्ट करते, नंदा सपोर्ट करतात, पण बऱ्याच ठिकाणी असं आहेत की सासू सासरे किंवा नंदा कोणीही सपोर्ट करत नाही. फक्त तिला असं असतं की काही गरज नाही, बाहेरचं बघण्याची गरज नाही किंवा बाहेर काही आणायची गरज नाही, फक्त घरामध्ये तू काम करत जा, जे आणून दिले त्याचं करून खायला घालत जा, बाकी तू कशाचा विचार करत जाऊ नको, आमच्यामध्ये पडत जाऊ नको. बरेच जणांचं हे सुद्धा प्रश्न असतात की आमच्यामध्ये बिलकुल तुला बोलायची गरज नाही, घरात जसं की आपण एक बाहेरची व्यक्ती आहोत आणि ह्या घरामध्ये तुझं काहीच नाही, फक्त तू कामवाली बाई आहे, असं बरेच जणांचा प्रश्न असतो, बरेच जणांचं हे सुद्धा असतं. पण जे बोलतात ना ते सुद्धा विचार करत नाहीत की बाबा आपण सुद्धा एक लेडीज आहोत, आपली एक मुलगी आहोत, एक सून आहोत किंवा एक बायको आहोत, आणि आपण सुद्धा सगळ्यात मेन महत्वाचे म्हणजे आपण एक स्त्री आहोत, हे सुद्धा बिलकुल विचार करत नाहीत जे बोलतात ते सुद्धा. पण जर कुणी जर विचार करत नसेल, तुम्ही स्वतः विचार करायला लागा आणि स्वतःबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा, स्वतःबद्दल आवाज काहीतरी उचलण्याचा प्रयत्न करा. तर बरेचसे काही तुमचे प्रश्न सुटतील आणि बरेचसं काही तुम्हाला समजेल सुद्धा. आणि जर तुम्ही बोलणारच नाही, फक्त शांतपणे लोकांचं ऐकणार आहोत किंवा घरातल्याचं ऐकणारच आहोत आणि एकदम शांत बसणार आहोत, तर त्याने बरेचसे तुमचे प्रश्न काही मिटणार नाहीत. फक्त तुमच्या डोक्याला ताप होणार आहे, टेन्शन येणार आहे, आणि फक्त तुम्ही काम करत राहून तुम्ही एकदम निराश होऊन जाणार आहे. किंवा घरात सासू सासऱ्यांना विचारतो कशासाठी, त्यांचा आपण मान करतो, आदर करतो, इज्जत करतो, त्याच्यासाठी आपण ती गोष्टी त्यांना विचारून करतो. आणि तर जर आपण असं ठरवलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला विचारायची गरजच नाही, आमचं आयुष्य आम्ही स्वतः जगू किंवा आम्हाला जे करायचं आहे करू, तर ह्यातून काय होतं, एक असं दुरावा निर्माण होतो किंवा रागराग होतो. पण जर घरातले त्यांनी सुद्धा मला समजून घेतलं तर ही चांगली गोष्ट आहे की जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. आणि मला वाटतं
सगळ्यांच्या नवऱ्याने सगळ्या लेडीजला सपोर्ट केलाच पाहिजे। काही गोष्टी अशा असतात की त्या टायमालाच केल्या पाहिजे। जसं की आता समजा 1 वर्ष मी नुसतं बोलण्यात जर म्हणण्यात जर 1 वर्ष घातलं तर 1 वर्ष माझं वेस्ट जाणार आहे। आणि जर तुम्ही पटकन करायला ठरवलं तर तुमचं येणारं पुढचं वर्षापर्यंत तुम्ही काहीतरी वेगळं असाल। तर त्यासाठी वेळ न घालवता एक आयुष्यातला आपला एक दिवस 1 मिनिट आपल्या आयुष्यातला कमी होत आहे, त्याच्यासाठी वेळ वाया न घालवता चांगलं करण्याचा प्रयत्न करा। स्वतःला सुधारण्याचा, स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवण्याचा, चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न करायला सुरू करा। फक्त बसून काही फायदा नाही किंवा मनात ठेवून। आणि आपल्या लेडीचं असंच आहे, किती जरी काम असलं, आळस आला, कंटाळा आला, घरच्यांचे सगळ्यांचे कामं करून हमेशा आपण हसत राहतो। तर हे सुद्धा आपलं एक चांगला पॉईंट आहे आपल्यामध्ये। प्रत्येकीनं स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे। कोणती पण जर गोष्ट करत असाल तुम्ही तर तुम्हाला जर 1 महिना, 2 महिने, 3 महिने केलेले आहे, शिवाय 1 वर्ष जर तुम्ही केलेले आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे पाहिजे ते रिझल्ट जर भेटला नाही तर हिंमत हारायची नाही। अजून चांगलं नव्याने चांगलं प्रयत्न करत राहायचं। आणि बऱ्याचशा इच्छा अपेक्षा असतात, मारून जगण्यामध्ये काही अर्थ नाही। आपलं एवढं मस्त सोन्यासारखं आयुष्य आहे, का आपण वेस्ट करतोय, का व्यर्थ घालवतोय त्याला? एकदम मस्त एन्जॉय करून जगा। सगळ्यांचं पण करतोय आपण, सगळ्या घरातलं, नवऱ्याचं, मुलाचं, सासू सासऱ्यांचं, सगळ्यांचं करतोय। सगळ्यासोबत स्वतःचा सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा थोडंसं जगलं पाहिजे। आपलं सुद्धा आयुष्य आहे। फक्त कसं म्हणतात ना, जमिनीवर आलेत माणसं, सगळेजण एकामेकाला सोबत आहेत। एकटं कसं राहून सगळे नातेगोते दिलेले तर आहेत, पण सगळ्यांचा विचार करतात। आपण तर सगळ्यांचाच लेडीज, प्रत्येक लेडीज घरातली सगळ्यांचा विचार करते, पण लेडीज फक्त स्वतःचा विचार करायचा विसरून जाते आणि बाकी सगळ्यांचा विचार करत राहते। तर तसं न करता स्वतःचा सुद्धा चांगला विचार करायचा प्रयत्न करा। आणि स्वतःचा सुद्धा काही इच्छा अपेक्षा असतील, जर कोणी दुसरे पुरे करत नसतील तर स्वतः करायला लागा। आणि शिवाय तुमच्या मनातली इच्छा दुसरे कशाला पुरे करतील, ती तुम्हालाच करावं लागते। त्यासाठी थोडीशी तुम्हाला सुद्धा मेहनत घ्यावं लागेल, थोडासा स्वतःसाठी बोलावं लागेल, स्वतःसाठी थोडेसे काही प्रश्न उचलावे लागतील। आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहोत, तुमच्या मनातली इच्छा तुम्ही सांगणार नाहोत, तोपर्यंत पूर्ण होणार नाही। आणि जर तुम्हाला समोरचे सुद्धा जर मदत करत नसतील म्हणजे नवरा म्हणा, सासू सासरे म्हणा, जर सपोर्ट करत नसतील तरी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा। आणि मला करायचे आहे, माझी इच्छा आहेत, माझ्या अपेक्षा आहेत, जी मला पूर्ण करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा सपोर्ट करा। हे तुमचं सांगणं, त्यांना पटवणं तुमचं सुद्धा काम आहे। आणि शिवाय बरेच जणांचे असे सुद्धा प्रश्न असतात की एवढं करून धरून सुद्धा कोण 2 शब्द सुद्धा गोडीत बोलत नाही, किंवा 2 शब्द सुद्धा कोणी चांगलं बोलत नाही, किंवा 2 शब्द असं म्हणत नाही की बाबा ही चांगली आहे, किंवा चांगलं जेवण बनवते, चांगलं काम करते, किंवा चांगला स्वभाव आहे, किंवा सगळ्याला समजून मिळून मिसळून राहते, असं सुद्धा कोणी बोलत नाही। सगळं करून धरून असं म्हणतात की काय आहे, ठीक आहे, हिनं काय केलं म्हणून मोठं काम केलं, किंवा हिनं काय केलं तो उपकार केला का, हे केलं का, हिचं कामच आहे, हिचं कर्तव्यच आहे, बरेच जण असं म्हणतात। तर ही खरंच चुकीचं आहे। एवढं सगळं करून जर कुणी त्याला समोरच्याला जरा सुद्धा थोडे 2 शब्द जर चांगले बोलत नसेल तर एवढा करण्याचा काही फायदा नाही। आणि जर आपण सगळ्यांसाठी एवढं मरमर कष्ट करतोय, किंवा मरमर सगळ्यांचं करतोय, आणि जर आपल्याला काही 2 मिनिटाचं किंवा काही सुख जर भेटत नसेल तर त्याचा काही अर्थ नाही। तर त्याच्यासाठी स्वतः आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, स्वतःसाठी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा, आणि नंतर मग बरंच काही आपल्या आयुष्यात सुद्धा बदलू शकतं। आणि जर तुम्ही एक चांगलं जर काहीतरी करचाल किंवा बनचाल तर तुम्ही जे बाकीचे जे तुम्हाला ओरडत होते ना ते सुद्धा तुम्हाला चांगलं बोलतील एक दिवस नक्कीच। तर हे मी सांगत आहे। बाकीचे सगळेजण तुम्हाला खरंच एक दिवस चांगलं म्हणतील, का तर तुम्ही स्वतःसाठी बोलायला प्रयत्न केलेला आहे। आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं ना, आपण समोरचे फक्त बोलतात आणि आपण ऐकतोय, तर असं वाटतं की जाऊ दे, ही काही बोलू शकत नाही, हिचा काही हक्क नाही, किंवा ही आम्हाला उलट बोलू सुद्धा नाही शकत। आपण जितकं माणूस म्हणतो ना, जितकं आपण सहन करतो ना, तितकं समोरचं बोलत जातं। आणि मग शेवटी आपल्याला सवय होऊन जाते की बापरे नको, यांना उलट बोलायला नकोय, फक्त आपण शांत बसायचं आणि त्यांनी बोलत राहायचं। आणि जर तसंच केलं ना तर त्यांना सवय होऊन जाते फक्त बोलत राहायची, आणि फक्त आपल्याला सवय होऊन जाते फक्त आपण ऐकत राहायचंय। तर नाही, कुणाचं बिनकामाचं काही ऐकायची गरज नाही। भला ना बायको म्हणा, बहीण म्हणा, ही कुणी असेल लेडीज, कोणत्याही लेडीजनं उगाच बिनकामाचं कुणाचं ऐकून घ्यायचं नाही। जर गलती असेल, तुमची चूक असेल तर तुम्ही त्या टायमाला मान्य करा। चूक मान्य केल्याने काही म्हणजे कमीपणा वाटत नाहीये। त्याच्यासाठी एक काय होतं ना, कोणती पण गोष्ट जर चुकली ना त्याच्यातून म्हणतात ना नवीनीकरण होतं, एक चांगलं काहीतरी वेगळं शिकण्यासारखं भेटतं। आणि चूक कबूल केल्याने काही ते कमीपणा काहीच बिलकुल वाटत नाही। त्यासाठी जर चूक असेल तर तुम्ही शांत बसा, ऐकून घ्या किंवा माफी मागा। पण जर कुणाचं हे काही तुम्ही नुकसान केलं नसेल, तुमची चूक नसेल, तर कुणाचं काही ऐकून घेण्याची काही गरज नाही। त्याच्यासाठी एक समजा आता नवीन वर्ष आलेलं आहे,
नवीन वर्षापासून जे झालं गेलं सगळं काही विसरून जा. नवीन वर्षापासून स्वतःवर एक विश्वास ठेवा आणि चांगलं स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच मी तुम्हाला सांगा, तुमच्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. काही इच्छा अपेक्षा असतील तर त्या दाबून न ठेवता खोला आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. भले तुमच्या घरात काही कमी नाही, सगळं काही भरपूर आहे, पण स्वतःसाठी काहीतरी कमवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीच नाही, फक्त तुमच्या मनातल्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत आणि ते पूर्ण करायच्या, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त अशी खुशी भेटेल, तुम्ही खूप जास्त असं हॅपी होचाल, त्याच्यासाठी का होईना पण थोडेसे प्रयत्न नक्की करा. तुम्हाला यश नक्की भेटेल. आणि कोणते पण प्रयत्न जर करायला सुरू केले ना, जीवापाडाशी मेहनत करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप जास्त मेहनत केल्यानंतर चांगलं फळ भेटणारच आहे. आणि म्हणतात ना, देव मेहनत केल्याला फळ नक्कीच देतो. असं नाही की फक्त तुम्ही मेहनत करत राहता आणि त्याचं काहीच भेटणार नाही, असं कधीही कुणालाही झालेलं नाही. त्यांनी मेहनत खूप जास्त केलेली आहे आणि त्याला काहीच फळ भेटलेलं नाही, असं कधीच काही झालेलं नाही. मेहनत करते त्यांना कधी आज ना उद्या 3 वर्षांनी 2 वर्षांनी 4 वर्षांनी कारण फक्त उशिरा का होईना पण फळ नक्की भेटतं. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करत राहा, हिंमत हारू नका. जोपर्यंत म्हणतात ना चांगलं होत नाही तोपर्यंत मेहनत करत राहायचं. एक दिवस रिझल्ट तुम्हाला सुद्धा नक्की भेटेल. चला मग, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. जर तुम्हाला काय, हा व्हिडिओ मी इथं संपवते. हा व्हिडिओ मी बनवायचा म्हणून हा शूट केला नव्हता, तर सचिन आणि मी बाहेर चाललो होतो. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही बाहेर चाललो होतो आणि अचानक आज सुद्धा सचिनला टाइम भेटला नाही, तर तयार झालते. म्हटलं चला 2 मिनिटं तुमच्याशी बोलूया. त्याच्यासाठी मी फोन चालू केला आणि शूट करत आहे. तर मनामध्ये माझ्या जे काही प्रश्न होते, म्हणजे काय बोलायचं होतं ते मी तुम्हाला बोलून टाकलेलं आहे. अर्थात तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे निदान तुमच्या मनामध्ये अशा जर इच्छा आल्या ना की ठीक आहे बाबा मला बोललं पाहिजे किंवा मी काहीतरी माझ्या स्वतःसाठी केलं पाहिजे, जर एवढं जर तुमच्या मनात आलं तर ही माझ्यासाठीच खूप चांगली गोष्ट. आम्हाला बाहेर जायचं होतं ते कॅन्सल झालं, पण तुमच्याशी मस्तपैकी असं माझं बोलणं झालेलं आहे. चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, बिलकुल विसरू नका कमेंट करायला. ठीक आहे, तुम्ही खूप चंगुटपणा करताय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला, कमेंट करायला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.